आज आपण एक कन्सेप्ट बघणार आहोत, डिटर्मिनंट आणि मॅट्रिक्स. या टॉपिक मध्ये जनरली ती लागते, ज्याला आपण मायनर म्हणतो. तर मायनर काय आहे? तर तो एक एलिमेंट आहे ज्याचा आपल्याला मायनर फाइंड करायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल हे 5 आहे. तर 5चा जर मायनर काढायचं असेल तर 5 ज्या रो मध्ये आहे तो रो आणि कॉलम डिलीट 2564 याचा जो डिटर्मिनंट आहे त्याची व्हॅल्यू म्हणजे ह्या एलिमेंटचा करस्पॉन्डिंग मायनर असतो. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आता इथे एक एक्झाम्पल दिलं मी. आता आपल्याला समजा हा एलिमेंट आहे 32, त्याचं मायनर फाइंड करायचं 32. तर त्याचा रो आणि कॉलम डिलीट करा, ज्याला आपण M32 म्हणतो. याचं मायनर आपण फाइंड करणार आहे 32चं. 32चा रो आणि कॉलम डिलीट करा, रो आणि कॉलम डिलीट करा. 1113 1113 2123 याला सॉल्व्ह करायचं. परत क्रॉस मल्टिप्लाय करून A11 इंटू A23 मायनस A21 इंटू A13 याला सबट्रॅक्ट करून जे काही येईल तर ह्याला आपण मायनर म्हणतो. मायनर ची डेफिनेशन आहे. म्हणजे थोडक्यात काय, मायनर जर का आपल्याला फाइंड करायचं असेल, ज्याचं कुठला मायनर आपल्याला फाइंड करायचं त्याची ऑर्डर पहिल्यांदा बघा. असं कुठलं पण घेऊ शकतो आपण. जसं आता 32 घेतलंय तसं आता हे 13 पण घेता येईल. समजा आपल्याला M13 काढायचं 13, तर ते कसं फाइंड करायचं. आता आपण हे करतोय 13, त्याचा रो आणि कॉलम डिलीट करा आणि हे जे रिमेनिंग 4 एलिमेंट आहेत 2122 3132 21 हे 2122 3132 परत त्याला सॉल्व्ह करा, आपल्याला मायनर भेटतो. म्हणजे मी पहिल्यांदा 32चा मायनर काढला स्टार्टिंगला, नंतर 13चा काढला. असं ह्या 9 पैकी कुठलाही एलिमेंट घेऊन आपण त्याचा मायनर कॅल्क्युलेट करू शकतो. आपण त्याचं एक्झाम्पल पण बघू. सिंपल कन्सेप्ट आहे जे आपल्याला बऱ्याच ठिकाणी लागते. तर त्यासाठी आपण हे बघणार आहे. हे एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये आपण आता फर्स्ट रो जे आहे तर त्याचे 3 मायनर कॅल्क्युलेट करू. फर्स्ट रो 11, आता याची ऑर्डर बघा 11 12 13. हे 11 चा एलिमेंट आहे 11, तर तो आहे 2. 2चा रो आणि कॉलम डिलीट करा, ते 0 4 5 मायनस 7. 11 चा एलिमेंट आहे 2, 2चा मायनर आपल्याला फाइंड करायचं. रो कॉलम डिलीट करा 0 4 5 मायनस 7. त्याला कॅल्क्युलेट करू 0 इंटू मायनस 7 मायनस 5 इंटू 4, ते 0च आहे मायनस 20, ते मायनस 20. सिमिलरली समजा तुम्हाला आता याचं मायनर करायचं 1 2चं मिनिंग काय, तर फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम मधला एलिमेंट. फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम जे आहे त्यातला एलिमेंट आहे हा -3. त्याचा रो आणि कॉलम डिलीट करा, काढून टाका. 6 4 1 मायनस 7 हे 6 4 1 आणि -7. त्याला सॉल्व्ह करू 6 इंटू -7 मायनस 1 इंटू 4 मायनस 42 मायनस 4 46 मायनस 42. इथं 0 आहे -20 मायनस 42 मायनस 4 मायनस 46. त्यानंतर थर्ड घेऊ आपण. थर्ड 13चा एलिमेंट घेऊ 13. हा एलिमेंट आहे करस्पॉन्डिंग इथे 5 आहे 13चं करस्पॉन्डिंग एलिमेंट. त्याचा रो आणि कॉलम डिलीट करा,
येते 6015 6015 ह्याला सोड द्या रे. 6 into 5 minus 1 into 0 30 minus 0 is equal to 30. तर हे फर्स्ट रो आहे ना, ह्याचे 3 मायनर झाले -20 -46 आणि 30. सिमिलरली आता हेच घेतो परत, पुन्हा हेच कंटिन्यू करतो, ह्याचे मायनर कॅल्क्युलेट करू. आता आपण सेकंड रोचे काढू. हा एलिमेंट करस्पॉन्डिंग एलिमेंट 6, त्याचा रो कॉलम डिलीट करा. -3 5 5 -7 हे आपल्याला नंतर डायरेक्ट करता आलं पाहिजे, आता फक्त सिस्टीम सांगतो. -3 5 हे चालू केलं आपण 2 1, तर 2 1 तर करस्पॉन्डिंग एलिमेंट आहे 6 आहे, त्याचा रो कॉलम डिलीट करा. -3 5 5 -7 त्याला सॉल्व करा. -3 into -7 -5 into 5 तर 21 -25 21 -25 त्याला -4 आन्सर आला -4. सिमिलरली आता 2 2 चं घेऊ आपण. 2 2 चा एलिमेंट घेऊ. सेकंड रो सेकंड कॉलम हे आहे 2 2, इथला एलिमेंट, त्याचा रो आणि कॉलम डिलीट करा. 2 2 चा रो आणि कॉलम डिलीट केला तर हे एलिमेंट राहतात. 2 5 1 -7 2 5 1 -7 याला सॉल्व करू. 2 into -7 1 into 5 2 into -7 -1 into 5 -14 -5 -19. सिमिलरली आता थर्ड एलिमेंट, असं प्रत्येक एलिमेंटचा आपण मायनर कॅल्क्युलेट करू शकतो. आता 2 3 गेला, 2 3 चा एलिमेंट आहे 4, त्याचा रो आणि कॉलम डिलीट करा. 2 -3 1 5 आलं, हे 2 into 5 1 into -3 10 plus 3 13. हे झालं सेकंड रो. सिमिलरली आपण असंच आता थर्ड रो पण काढू, म्हणजे इथले जे एलिमेंट आहेत प्रत्येकाचं मायनर कॅल्क्युलेट करू. आता थर्ड रोला आपण स्टार्ट करू. हे एलिमेंट थर्ड रोचे 3 1 घेतो. हे 3 1 करस्पॉन्डिंग एलिमेंट, रो कॉलम डिलीट करा. -3 5 0 4 -3 5 0 4 -3 into 4 0 into 5 -12 -0 याला -12. सिमिलरली आता सेकंड थर्ड रो सेकंड कॉलम हा एलिमेंट, एक करस्पॉन्डिंग एलिमेंट 5, रो कॉलम डिलीट करा. 2 5 6 4 ह्याचं डिटरमिनंट सॉल्व करायचं. 2 into 4 6 into 5 8 -30 -22 8 -30 -22 आणि लास्ट आता लास्ट एलिमेंट तो आहे 3 3, करस्पॉन्डिंग एलिमेंट -7, रो कॉलम डिलीट करा. 2 -3 6 0 2 into 0 -6 into -3 हे झालं 18. म्हणजे आता आपण प्रत्येक एलिमेंटचे मायनर फाइंड आउट केलेत, टोटल 9. तर ते आता एका ऑर्डरमध्ये आपण एक्सप्रेस करू. एका मायनर MIJ इज इक्वल टू याच्यामध्ये एक्सप्रेस करू. हे आपला डिटरमिनंट आहे, याचे मायनर आपण फाइंड केलेत. एक एक रो बघा. तर फर्स्ट रो मधले जे मायनर आहेत तर ते आहेत 11 फर्स्ट रो मधले मायनर. हा घेतला आपण प्रॉब्लेम.
फर्स्ट रो त्यातले मायनर. हे एक्झाम्पल आहे आपलं 2 - 3 5 6 0 4 1 5 -7 -20 -46 आणि 30 -20 -46 30 हे फर्स्ट. त्याच्यानंतर सेकंड 2 1 2 2 2 3 -4 -19 13 -4 -19 13 सेकंड. आणि लास्ट थर्ड रो -12 -22 18 हे आपला आन्सर आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केलंय. तर हे एक छोटंसं आर्टिकल ज्याला आपण आता पाहिलंय, एक सिंपल मायनर अँड को फॅक्टर. समजा हा 3x3 चा डिटरमिनंट आहे, तर त्याचा आपल्याला मायनर काढायचं असेल कुठला पण एलिमेंट घेतला, समजा 1 3 घेतला तर त्याचा रो कॉलम डिलीट करा. या 4 एलिमेंटचा डिटरमिनंट फाइंड करा. समजा 3 2 घेतला तर त्याचा पण रो कॉलम डिलीट करा. हे 3 2 हा रो आणि कॉलम डिलीट करा. रिमेनिंग एलिमेंट 1 1 1 3 2 1 2 3 त्याचा डिटरमिनंट फाइंड करा. अशा पद्धतीने आपण याच्यामधल्या कुठल्याही एलिमेंटचा मायनर फाइंड करू शकतो. त्याचं एक्झाम्पल मी घेतलंय, एक 2 - 3 5 6 0 4 1 5 -7 हे फर्स्ट रोचे मायनर फाइंड केले 1 1 1 2 1 3 त्याला -20 -46 30. आता समजा हे 1 1 आहे, हा रो कॉलम डिलीट केला 0 4 5 -7. समजा 1 2 आहे, हा रो कॉलम डिलीट केला 6 4 1 -7. 1 3 आहे, हे 1 3 6 0 1 5 6 0 1 5. तर त्याला सॉल्व्ह करायचं आपल्याला माहित आहे. सिमिलरली आता हे दुसरं सेकंड रो, हा सेकंड रो आहे 2 1 सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम हे सेकंड रो फर्स्ट कॉलम -3 5 5 -7. पुन्हा सेकंड रो सेकंड कॉलम सेकंड रो सेकंड कॉलम 2 5 1 -7. नंतर सेकंड रो थर्ड कॉलम सेकंड रो थर्ड कॉलम 2 -3 1 5 हे. हे अशा पद्धतीने आपण हे सेकंड रोचे मायनर फाइंड केले. सिमिलरली आता थर्ड रोचं पण असंच. हे आपण आता इथं हे सगळं कॅल्क्युलेट केलंय. थर्ड रो फर्स्ट कॉलम -3 5 0 4. थर्ड रो सेकंड कॉलम थर्ड रो सेकंड कॉलम 2 5 6 4. आणि थर्ड रो थर्ड कॉलम 2 -3 6 0. हे सगळे एलिमेंट परत एकदा आहे का, हे आपला आन्सर फायनल MIJ. तर डिटरमिनंट मॅट्रिक्स हा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये जनरली आपल्याला हे मायनर को फॅक्टर लागतात. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण को फॅक्टर कसे फाइंड करायचे ते बघू. आता आपण मायनर बघितलेत. तर अशाच प्रकारे आपण बेसिक कन्सेप्ट, MCQs, काही फॉर्म्युले, मेथड्स हे सगळं डिस्कशन आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत असतो. तुम्हाला आवडल्यास तुम्ही लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला 11th आणि 12th हे सगळे टॉपिकचे बोर्ड, CET आणि JEE याचे कन्सेप्ट, फॉर्म्युले, मेथड्स, ऑब्जेक्टिव्स तुम्हाला मिळतील. थँक्यू.